नमस्कार. पाठीमागच्या तासाला आपण बघितलं होतं SN2 रिएक्शन मेकॅनिझम. SN2 रिएक्शन मेकॅनिझमचं एक्झाम्पल हायड्रॉलिसिस ऑफ मिथाइल ब्रोमाइड. त्याच्यामध्ये आपण कायनेटिक स्टडी बघितलं, सेकंड ऑर्डर रिएक्शन, बाय मॉलिक्युलर रिएक्शन. त्याच्यानंतर मेकॅनिझमचा रूट कुठला होता? बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड फॉर्मेशन टेक प्लेस सायमल्टेनियसली. त्याच्यानंतर एनर्जी प्रोफाइल डायग्राम आणि स्टेरिओ केमिस्ट्री. आता नंतरचा पार्ट आहे SN1 रिएक्शन. त्यालाच काय म्हणतो आपण? युनिमॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता SN1 रिएक्शन कुणाला म्हणायचं? तर ही न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे की ज्या रिएक्शन मध्ये रेट ऑफ रिएक्शन हा कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेटवर फक्त अवलंबून असतो. फक्त कशावर अवलंबून असतो? सबस्ट्रेटवर. म्हणजे द न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन इन विच rate of reaction depends upon concentration of substrate only is called SN1 reaction. Definition काय सांगता येईल? It is a nucleophilic substitution reaction in which rate of reaction depends upon concentration of substrate only. It's called SN1 रिएक्शन. त्या रिएक्शनला काय म्हणायचं? SN1 किंवा युनिमॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन. म्हणजे रेट ऑफ रिएक्शन कशावर अवलंबून आहे? फक्त कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट ओनली. त्याला म्हणायचं युनिमॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता याचं जे एक्झाम्पल आहे ते आहे हायड्रॉलिसिस ऑफ टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. हायड्रॉलिसिस ऑफ टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइडचं हायड्रॉलिसिस हे SN1 रिएक्शनचं एक्झाम्पल आहे. आता टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड CH3 CH3Br हे काय? टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड आहे. याचं हायड्रॉलिसिस करायचं. याचं काय करायचं? हायड्रॉलिसिस करायचं. कोणाच्या सानिध्यात? ॲक्वियस अल्कली लाईक NaOH. NaOH च्या सानिध्यात जर आपण हायड्रॉलिसिस केलं तर काय मिळतं आपल्याला? तर त्याचं हायड्रॉलिसिस होतं. बॉईल जर केलं आपण, हा Br आणि सोडियम एकत्र येतं, सोडियम ब्रोमाइड. आणि या Br च्या जागी काय जातं? OH आणि आपल्याला मिळतं CH3OH. म्हणजे टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. त्याचं रूपांतर कशात होतं? टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइडचं रूपांतर टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. हे एक्झाम्पल कोणाचं आहे? SN1 रिएक्शन. आता याचा जर आपण कायनेटिक स्टडी बघितला, याचा कायनेटिक स्टडी rate of reaction depends upon concentration of substrate. याचा रेट कोणावर अवलंबून आहे? फक्त कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट. म्हणजेच सबस्ट्रेट कोण आहे? टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. त्याच्यानंतर प्रोपोर्शनल साइन काय करतो आपण? एका कॉन्स्टंट काढतो. रेट इज इक्वल टू K इंटू
CH3 थ्राइस CBr टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. के म्हणजे काय? रेट कॉन्स्टंट. के म्हणजे रेट कॉन्स्टंट. म्हणजे याच्यामध्ये रेट ऑफ रिएक्शन फक्त कशावर अवलंबून आहे? सबस्ट्रेटवर. म्हणून हे युनिमॉलिक्युलर आहे. युनिमॉलिक्युलर रिएक्शन. युनिमॉलिक्युलर रिएक्शन म्हणजे आपण का म्हणायचं युनिमॉलिक्युलर? युनिमॉलिक्युलर आणि फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे. फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. फर्स्ट ऑर्डर रिएक्शन हे आहे कायनेटिक स्टडी. कायनेटिक स्टडी म्हणजे SN1 मध्ये पहिल्यांदा कायनेटिक स्टडी. युनिमॉलिक्युलर का आणि फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. आता कायनेटिक स्टडी नंतर आपल्याला बघायचं याचं मेकॅनिझम. मेकॅनिझम. आता मेकॅनिझम मध्ये कोणता रूट वापरायचा? SN2 मध्ये आपण काय वापरलं होतं? बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड फॉर्मेशन टेक प्लेस सायमल्टेनियसली. आता इथं कोणता रूट वापरायचा? बघा मेकॅनिझम. मेकॅनिझम. आता इथं रेट ऑफ रिएक्शन फक्त कशावर अवलंबून आहे? सबस्ट्रेटवर. त्यामुळे बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड फॉर्मेशन टेक प्लेस सायमल्टेनियसली हा रूट आपल्याला इथं वापरता येत नाही, कारण रेट ऑफ रिएक्शन हा फक्त सबस्ट्रेटवर अवलंबून आहे. आता इथं बॉन्ड ब्रेक फर्स्ट अँड बॉन्ड फॉर्म्स लॅटर. कुठला रूट वापरायचा इथं? बॉन्ड ब्रेक्स फर्स्ट. बॉन्ड ब्रेक्स फर्स्ट अँड बॉन्ड फॉर्म्स लॅटर. अँड बॉन्ड फॉर्म्स लॅटर हा इथं रूट वापरायचा. पहिल्यांदा बॉन्ड ब्रेक करायचा, नंतर बॉन्ड काय तयार करायचं. आता जसं आपण SN2 मध्ये बॅकसाइड अटॅक काय होता? पॉसिबल होता. फ्रंट साइड अटॅक का पॉसिबल नव्हता? तर दोन्हीवरही चार्ज काय होता? निगेटिव्ह. म्हणजे Br वर मायनस, OH वर मायनस. त्यामुळे तिथं काय होतं? रिपल्शन होत होतं. आता इथं बॅकसाइड अटॅक आणि फ्रंट साइड अटॅक. फ्रंट साइड अटॅक. फ्रंट साइड अटॅक न तोच प्रॉब्लेम. Br वर बी काय चार्ज आहे? निगेटिव्ह आहे. आणि OH मायनस वरही चार्ज काय आहे? निगेटिव्ह. म्हणजे Br मायनस आणि OH मायनस दोन्हीवरही चार्ज निगेटिव्ह आहे. त्यामुळे तिथं काय होतं? रिपल्शन होतं. त्या ठिकाणी काय होतं? रिपल्शन टेक प्लेस. त्यामुळं बॅकसाइड अटॅक नॉट फेवर्ड. नॉट फेवर्ड. बॅकसाइड अटॅक. त्यामुळे इथं आपल्याला फ्रंट साइड अटॅक आपल्याला तिथं वापरता येत नाही, कारण त्याच्यामध्ये काय होतं? रिपल्शन होतं. आता जर आपण बॅकसाइड अटॅक घेतला, बॅकसाइड अटॅक. बॅकसाइड अटॅक. आता बॅकसाइड अटॅक मध्ये टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड मध्ये बल्कियर ग्रुप आहेत. बल्की ग्रुप. बल्की ग्रुप म्हणजे लार्जर ग्रुप आहेत किंवा लार्जर अल्किल ग्रुप आहेत. लार्जर अल्किल ग्रुप. त्यामुळं तिथं स्टेरिक हिंड्रन्स होतं. तिथं स्टेरिक हिंड्रन्स. स्टेरिक हिंड्रन्स म्हणजेच काय? क्राउडिंग. त्यालाच काय म्हणायचं? क्राउडिंग इफेक्ट. क्राउडिंग इफेक्ट. तिथं लार्जर अल्किल ग्रुप असल्यामुळं तिथं बॅकसाइड अटॅक ही आपल्याला फेवर होत नाही. त्यामुळं बॅकसाइड अटॅक नॉट फेवर्ड. बॅकसाइड अटॅक इज ऑल्सो नॉट फेवर्ड. त्यामुळं इथं बॅकसाइड अटॅक ही आपल्याला फेवर होत नाही. त्यामुळं इथं जो रूट वापरायचा तो काय वापरायचा? पहिल्यांदा बॉन्ड ब्रेक करायचं. बॉन्ड ब्रेक्स फर्स्ट आणि मग काय करायचं? बॉन्ड फॉर्म्स लॅटर. हा इथं मेकॅनिझमचा रूट आहे. बघा आपण जर टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड CH3 CBr प्लेन मध्ये, त्याच्यानंतर एक CH3 अबोव दी प्लेन. एक CH3 जो असतो तो कुठं असतो? अबोव दी प्लेन. आणि 1 CH3 प्रेझेंट बिलो दी प्लेन.
हा दुसरा CH3 कुठं आहे? बिलो दी प्लेन. हे टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड आहे. आता या टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड मध्ये पहिल्यांदा काय करायचं? बॉन्ड ब्रेक फर्स्ट. बॉन्ड ब्रेक फर्स्ट. पहिल्यांदा बॉन्ड काय करायचा? ब्रेक करायचा. म्हणजे याच्यातून हा बॉन्ड ब्रेक करायचा. हा बॉन्ड ब्रेक केल्यानंतर काय होतं? त्याच्यातून Br- बाहेर पडतं आणि आपल्याला काय मिळतं? कार्बोकॅटायन CH3 CH3 आणि CH3. कार्बनवर चार्ज काय? प्लस. कार्बनवर चार्ज प्लस. म्हणजे पहिल्यांदा काय तयार होतं? कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायन. आणि 2 स्टेप कन्व्हर्जन आहे. हे काय आहे? 2 स्टेप कन्व्हर्जन आहे. पहिल्या स्टेप मध्ये काय होतं? कार्बोकॅटायन तयार होतं. किंवा आपल्याला सांगता येईल स्टेप फर्स्ट, फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायन कसं तयार झालं? बॉन्ड ब्रेक झाला. कार्बन ब्रोमिन मधला बॉन्ड ब्रेक झाला आणि आपल्याला काय तयार होतं? कार्बोकॅटायन. आणि सेकंड जी स्टेप आहे त्या स्टेप मध्ये आता काय करायचं? बॉन्ड फॉर्म्स लॅटर. दुसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं? बॉन्ड फॉर्म्स करायचं. बॉन्ड फॉर्म्स लॅटर किंवा त्यालाच म्हणायचं कार्बोकॅटायन किंवा अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल ऑन कार्बोकॅटायन. अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल ऑन कार्बोकॅटायन. अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल ऑन कार्बोकॅटायन. त्या कार्बोकॅटायन वर काय करायचं? न्यूक्लिओफाइलचा अटॅक करायचं. आता बघा CH3 CH3 आणि CH3 हा कार्बोकॅटायन आहे. आपल्याकडं न्यूक्लिओफाइल कोण आहे? OH-. दुसऱ्या स्टेप मध्ये या न्यूक्लिओफाइलचा काय करायचा? कार्बोकॅटायनवर अटॅक करायचा. आणि आपल्याला काय मिळतं मग? CH3 COH CH3 आणि CH3. म्हणजेच काय झालं? टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइडचं रूपांतर कशात झालं? टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइडचं रूपांतर टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. हे आहे मेकॅनिझम. म्हणजे बॉन्ड ब्रेक फर्स्ट, बॉन्ड फॉर्म्स लॅटर. आणि हा स्टेप कार्बोकॅटायन. पहिल्या स्टेप मध्ये कार्बोकॅटायन. आता कार्बोकॅटायन किंवा 2 स्टेप मध्ये का? तर हे दोन्ही अटॅक फेवर नाही. फ्रंट साइड अटॅक ना रिपल्शन आणि बॅक साइड मध्ये काय? स्टेरिक हिंड्रन्स किंवा क्राउडिंग इफेक्ट. त्यामुळं इथं 2 स्टेप मध्ये पहिली स्टेप फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन आणि दुसरी अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल ऑन कार्बोकॅटायन. हे आहे मेकॅनिझम. म्हणजे बॉन्ड ब्रेक फर्स्ट अँड बॉन्ड फॉर्म्स लॅटर या रूटनं आपण काय केलं? मेकॅनिझम. आता मेकॅनिझम नंतरचा जो पार्ट आहे तो आहे एनर्जी प्रोफाइल डायग्रॅम. एनर्जी प्रोफाइल डायग्रॅम. आता एनर्जी प्रोफाइल डायग्रॅम कशाला म्हणायचं? आपण काल बघितलं होतं. द ग्राफ बिटवीन पोटेन्शियल एनर्जी अँड रिएक्शन कोऑर्डिनेट. The graph between potential energy and reaction coordinate is called a energy profile diagram. त्याला आपण काय म्हणतो? एनर्जी प्रोफाइल डायग्राम. आता SN2 मध्ये एकाच स्टेप मध्ये रिएक्शन होते. त्यामुळे फक्त आपल्याला काय? एकच पीक आढळला होता. आता SN1 मध्ये 2 स्टेप मध्ये रिएक्शन आहे. त्यामुळे इथं आपल्याला 2 पीक आढळतात. आपण ग्राफचं जर नेचर बघितलं, if we plot the graph of potential energy, समजा ही आपण पोटेन्शियल एनर्जी आणि या बाजूला समजा रिएक्शन कोऑर्डिनेट. पोटेन्शियल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि या बाजूला आहे रिएक्शन कोऑर्डिनेट. रिएक्शन कोऑर्डिनेट हा जो ग्राफ आहे या ग्राफला म्हणायचं एनर्जी प्रोफाइल डायग्राम. द ग्राफ बिटवीन पोटेन्शियल एनर्जी
and reaction coordinate is called energy profile diagram. आता जर आपण एनर्जी प्रोफाइल डायग्रामचं जर रचना बघितली, समजा हा रिएक्टंट आहे, हा काय आहे रिएक्टंट. SN1 मध्ये रिएक्टंट कोण आहे टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. रिएक्टंट कोण आहे टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. आता याचं जर आपण पीक बघितला तर आपल्याला ग्राफचं नेचर असं आढळतं. आणि इथं आहे प्रोडक्ट. हा काय आहे प्रोडक्ट. प्रोडक्ट कोण आहे टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. प्रोडक्ट कोण आहे टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. हा प्रोडक्ट आहे. ही आहे ट्रान्झिशन स्टेट फर्स्ट, ही आहे ट्रान्झिशन स्टेट सेकंड. आता ट्रान्झिशन स्टेट कोणाला म्हणतो आपण, इट इज द हायेस्ट पीक ऑफ एनर्जी, म्हणजे ज्या ठिकाणी सगळ्यात एनर्जी जास्त असते त्याला आपण काय म्हणतो ट्रान्झिशन स्टेट. आणि हा जो आहे तो काय आहे कार्बोकॅटायन. हा जो आहे तो कार्बोकॅटायन. हे SN1 रिएक्शनचा ग्राफ म्हणजे एनर्जी प्रोफाइल डायग्राम. एनर्जी प्रोफाइल डायग्राम. आता बघा, द एनर्जी डिफरन्स बिटवीन रिएक्टंट अँड ट्रान्झिशन स्टेट फर्स्ट इज कॉल्ड एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन किंवा फर्स्ट एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. E म्हणजे काय एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन, म्हणजे ट्रान्झिशन स्टेट फर्स्ट आणि रिएक्टंट याच्यामधला जो एनर्जीचा डिफरन्स आहे त्याला म्हणायचं एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन, म्हणजे फर्स्ट एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. आणि ट्रान्झिशन एनर्जी सेकंड मधलं जे आहे त्याला काय म्हणायचं सेकंड ट्रान्झिशन एनर्जी. म्हणजेच काय EA2. आणि डेल्टा H म्हणजे काय चेंज इन एन्थाल्पी किंवा हीट ऑफ रिएक्शन. म्हणजेच EA1. EA1 म्हणजे काय फर्स्ट ट्रान्झिशन एनर्जी. फर्स्ट एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. फर्स्ट एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. फर्स्ट एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. EA2 म्हणजे काय सेकंड एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. सेकंड एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. सेकंड एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. आणि डेल्टा H म्हणजे काय चेंज इन एन्थाल्पी. चेंज इन एन्थाल्पी किंवा त्यालाच आपण काय म्हणतो हीट ऑफ रिएक्शन. हीट ऑफ रिएक्शन याला म्हणायचं एनर्जी प्रोफाइल डायग्राम. एनर्जी प्रोफाइल डायग्राम. दोन स्टेप मध्ये रिएक्शन असल्यामुळे इथं दोन पीक आढळतात. SN2 मध्ये काय होतं एकाच स्टेप मध्ये रिएक्शन असल्यामुळं एकच पीक होतात. हे आहे एनर्जी प्रोफाइल डायग्राम ऑफ SN1 रिएक्शन. आणि एनर्जी प्रोफाइल डायग्राम नंतर शेवटचा जो पार्ट आहे इथं आहे स्टेरिओ केमिस्ट्री. स्टेरिओ केमिस्ट्री. आता स्टेरिओ केमिस्ट्री बघत असताना दोन अटॅक पॉसिबल असतात किंवा दोन्ही अटॅक आपण काय करतो त्याची स्टेरिओ केमिस्ट्री. टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड CH3 CBr. हा अबोव दी प्लेन मधला CH3 आणि हा बिलो दी प्लेन हा आहे टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. आता आपण मेकॅनिझम मध्ये काय केलं पहिल्यांदा काय करतो आपण बॉन्ड ब्रेक होतो. म्हणजे पहिल्या स्टेप मध्ये आपल्याला काय तयार होतं कार्बोकॅटायन. पहिल्या स्टेप मध्ये काय तयार होतं कार्बोकॅटायन. म्हणजे इथं बॉन्ड ब्रेक करायचं. बॉन्ड ब्रेक्स. हा बॉन्ड आपण जर ब्रेक केला तर काय होतं त्याच्यातून ब्रोमीन बाहेर पडतं आणि आपल्याला मिळतं कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायन आणि हा ब्रोमीन यातून बाहेर पडला. आता हे आहे कार्बोकॅटायन. आता या कार्बोकॅटायनवर काय करायचं एकदा फ्रंट साइड अटॅक करायचा आणि एकदा बॅक साइड अटॅक करायचं. आपल्याला माहित आहे बॅक साइड अटॅक म्हणजे काय या BRच्या अपोजिट साइडला. म्हणजे जर आपण इकडून केला बॅक साइड अटॅक कोणाचा अटॅक करायचा आहे न्यूक्लिओफाईलचा. न्यूक्लिओफाईल कोण आहे इथं OH मायनस. म्हणजे या OH मायनसचा जो अटॅक आहे तो काय करायचा या बाजूने करायचा. त्याला आपण म्हणतो बॅक साइड अटॅक.
बॅकसाइड अटॅक केल्यानंतर काय मिळतं, CH3 हा C, इथं काय आला, OH आला, म्हणजे बीआरच्या अपोजिट साइडला बॅक साइडनं OH अटॅक केल्यामुळे इथं. आणि ज्यावेळेस बॅकसाइड अटॅक होतो त्यावेळेस अबोव दी प्लेन आणि बिलो दी प्लेन मधले जे ग्रुप असतात त्यांच्या पोझिशन काय होतात, एक्सचेंज होतात. म्हणजे इकडं आपल्याला मिळतं अबोव दी प्लेन CH3 आणि हा CH3, याला म्हणायचं बॅकसाइड अटॅक. आता बॅकसाइड अटॅक जर आपण याची स्टेरिओकेमिस्ट, याला 1 नंबर दिलं, प्लेन मधल्याला 2 दिलं, 3 4, तर एरो कसा रोटेट होतोय, अँटी क्लॉकवाईज लेफ्टला. आणि बॅकसाइड अटॅक ज्यावेळेस असतो त्यावेळेस बघा 1 नंबर 2 3 आणि 4, इथं एरो कसा रोटेट होतोय, राईटला. म्हणजे हे जर आर असेल तर हे काय आहे, एस, आणि हे एस कॉन्फिगरेशन असेल तर हे काय आहे, आर. म्हणून याला काय म्हणायचं, इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन, इन्व्हर्जन म्हणजे ज्यावेळेस बॅकसाइड अटॅक होतो त्यावेळेस काय मिळतं, इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. आणि जर समजा आपण फ्रंट साइड अटॅक केला, फ्रंट साइड अटॅक, फ्रंट साइड अटॅक कोणाचा, OH मायनसचा. फ्रंट साइड म्हणजे कुठली, CBRच्या दिशेने, म्हणजे या OHचा अटॅक कुठून करायचा, या बाजून. या बाजूने जर आपण अटॅक केला तर काय मिळतं आपल्याला, CH3 C, BRच्या जागी काय आला, OH आला, BRच्या जागी OH, आणि हा CH3 आणि हा CH3. आता याचं जर आपण कॉन्फिगरेशन बघितलं, 1 2 3 4, एरो कसा आहे असाच अँटी क्लॉकवाईज. म्हणजे याचं जर आर असेल तर याचंही आर, याचं जर यस असेल तर याचंही काय होतं, यस. याला म्हणायचं रिटेन्शन इन कॉन्फिगरेशन. याला काय म्हणायचं, रिटेन्शन इन कॉन्फिगरेशन. आणि SN1 रिएक्शन मध्ये दोन्ही अटॅक फेवर असतात. आपण SN2 मध्ये बघितलं काय होतं, फक्त बॅकसाइड अटॅक फेवर होता, त्यामुळं त्याला आपण काय म्हणलं होतं, इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. परंतु SN2 रिएक्शन मध्ये दोन्हीच्या दोन्ही अटॅक काय असतात, फेवर असतात. म्हणून याला आपण काय म्हणतो, रेसिमायझेशन. याला काय म्हणायचं, रेसिमायझेशन. म्हणजे बोथ इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन आणि रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन. हे आहे स्टेरिओ केमिस्ट्री ऑफ SN1 रिएक्शन. आता हे आपण टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड घेतलं, पण जर आपल्याला एक्झॅक्टली जर घ्यायचं असेल तर आपल्याला 1 ब्रोमो 1 फिनिल इथेन. एक्झाम्पल काय याचं, 1 ब्रोमो 1 फिनिल इथेन, 1 ब्रोमो 1 फिनिल इथेन. आता इथेन 2 कार्बन, म्हणजे 1 नंबरच्या कार्बनला ब्रोमिन आहे आणि 1 नंबरच्या कार्बनलाच काय आहे, फिनाइल. समजा आपण ब्रोमिन 2 कार्बन 1 2, एकावरच काय आहे, ब्रोमिन आहे, आणि एकावरच काय आहे, फिनिल. समजा PH हा H आणि CH3, म्हणजे त्याचं स्ट्रक्चर काय आहे, CH3 CH Br PH 1 2, 1 ब्रोमो 1 फिनिल इथेन. म्हणजे हे त्याचं एक्झॅक्ट व्हॅल्यू, म्हणजे ऑप्टिकली ऍक्टिव्ह एक्झाम्पल आहे. मग याच्यामध्ये एक CH3 आणि एक Br हे कशामध्ये असतात, प्लेन मध्ये. हेच आपल्याला असं रिप्रेझेंट करता येईल, C, समजा हा CH3 आहे आणि हा Br आहे. PH अबोव दी प्लेन, PH आणि हायड्रोजन बिलो दी प्लेन, हायड्रोजन बिलो दी प्लेन. हे असिमेट्रिक कार्बन ऍटम आहे. म्हणजे हे एक्झाम्पल काय आहे, एक्झॅक्टली इक्वल टू आहे, म्हणजे ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. आपण जर टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड घेतलं तर ते जनरल आहे, परंतु करेक्ट एक्झाम्पल काय आहे, 1 ब्रोमो 1 फिनिल इथेन.
आणि मग याचं आपल्याला काय करता येईल, याची स्टेरिओ केमिस्ट्री या पद्धतीनं बॅक साइड अटॅक केलं की इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन आणि फ्रंट साइड अटॅक केलं की रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन, आणि हे आहे स्टेरिओ केमिस्ट्री. म्हणजे SN2 आणि SN1 आपण पहिल्यांदा कायनेटिक स्टडी, त्याच्यानंतर मेकॅनिझम, त्याच्यानंतर एनर्जी प्रोफाईल डायग्राम आणि नंतरचा पार्ट आहे स्टेरिओ केमिस्ट्री. असं हे आहे SN1 रिएक्शन मेकॅनिझम, युनिमॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. कायनेटिक स्टडी युनिमॉलिक्युलर, मेकॅनिझमचा रूट बॉन्ड ब्रेक फर्स्ट, बॉन्ड फॉर्म्स लॅटर, एनर्जी प्रोफाईल डायग्राम आणि स्टेरिओ केमिस्ट्री. त्याच्यानंतर पुढच्या तासाला दोन्हीतला फरक SN1 आणि SN2 मधला, आणि SN1 आणि SN2 वर कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करतात तो राहिलेला पार्ट आपण नंतरच्या तासाला.